हा मोठ्या देवाची जे भव्य तुम्हाला यात्रा दिसत आहे ते फुल माहोल झाला त्या विदर्भाला मंदिर असते. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आपल्या पौर्णिमेच्या गोडदेवाच्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि माझे पेपर असल्यामुळे मी तुम्हाला पौर्णिमेच्या पहिल्या दिवसाचा ब्लॉग नाही दाखवता आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला मी ब्लॉग दाखवून राहिलो आपल्या किन्नाकी मामाजीचा. तर आता मी माडेडीमध्ये पेट्रोल पंपमधून ब्लॉग शूट करतो. आपल्याला जायचं आहे जागजला. माझं स्वप्न होतं की पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जागजला जाऊन आपल्याला व्हिडिओ शूट करायचं, पण आज माझं स्वप्न पूर्ण होतं. तर तुम्हाला मी दाखवतो जागजचा माहोल आणि पूर्ण गोंडी कल्चर असणार आहे. आणि तिथं नाही का पूर्ण आपल्या विदर्भातले म्हणा पूर्ण देव असते तिथं, आणि तुम्हाला मी पूर्ण देव वगैरे दाखवतो. तुम्ही एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खूप ब्लॉग बघा आणि व्हायरल करा. तर भेटू आपण आता जागजला. तर चला मग. हॅलो, आता बघू शकता आमच्यासोबत कोण कोण आहे. तर आपला अनिकेत आहे आणि शेषूदादा आहे. हाय कर ना बाई, झोप लागू नये त्याला. बघू शकता तुम्ही रात्रीचे किती वाजले बगर किती वाजले तर 3 वाजले. रात्रीचे 3 वाजले आणि आम्ही आता माडेडीमध्ये ना आता आम्ही चाललो जागजला. तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण गोंडी कल्चर आणि गोंडी देवाचा आजचा लास्ट दिवस म्हणायचा. तर पौर्णिमेचा आजपासून गोंडी दिवस समाप्त होते. तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण गोंडी कल्चर. तुम्ही एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला. तर मित्रांनो, आता आम्ही वनगर पाशी जवळपास आलो आहोत. तर गाडी मी चालवत आहोत. शशीदादा मागं बसून आहे. मिठूला झोप लागत आहे. मिठूला झोप लागत आहे. बघू शकता या रस्त्याने आम्ही चाललो. आपली गाडी रायडर पडिया. तर तुम्हाला मी दाखवतो पूर्ण गोंडी कल्चर. जात होतं गोंडीदेव दिसत आहे. आता जर नेक्स्ट टाइम गोंडीदेव दिसत ना तुम्हाला मी दाखवतो. तुम्ही एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघवा. तर मित्रांनो, आत्ता आम्ही जागजेच्या घाटावर आलो. आपण मंदिरामध्ये इथं रात्रभर आपले कार्यक्रम होते. तर तुम्हाला दाखवतो. इकडे काय कार्यक्रम चालू आहे, तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, आता आम्ही घाटामध्ये जातो. कार्यक्रम नव्हता, ते पूजा वगैरे चालू होती. तर पूजा जातपर्यंत आम्ही पूजा ते संपली होती. तर तुम्हाला मी कार्यक्रम राहते तर मी सकाळी दाखवतो मॉर्निंगला. तर आता आम्ही नदीच्या घाटात जातो. तर मागच्या वर्षी या पंचमीच्या गोंडदेवाला आलो होतो. तर तेव्हा गर्दी नव्हती, पण आता जागजाची खूप गर्दी असते म्हणते. तर तुम्हाला मी दाखवतो. माझं स्वप्न होतं ते पूर्ण होतं. तर अंधार आहे खाली, तर मी नंतर दाखवतो. आता आम्ही जागजेच्या घाटामध्ये आलो, म्हणजे नदीमध्ये आहो. तिथं पूर्ण रेती दिसून नाही राहिली. तर दगड दिसत आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. आणि आपले पाशू ब्रदर बघू शकता. हाय कर रे. पूर्ण माहोल राहणार आहे. तुम्हाला मी दाखवतो पूर्ण गोंडी कल्चर. आणि आपल्या देवाकडे जाऊ पहिलं. फोन वगैरे आले तर जाऊ त्याच्याकडं. तुम्हाला मी पूर्ण गोंडी कल्चर दाखवतो. आणि इथं प्रत्येक गोंडी देव जे आहे तुम्हाला ते दाखवणार आहोत. विदर्भातले ना बाहेरकडले बी येईल. तर तुम्हाला दाखवतो. चला मग. सकाळचे 5:30 होत आहे आणि तुम्हाला गोंडदेव दाखवतो. इथं आताच गर्दी दिसून राहिली. तर याच्यापेक्षा अजून गर्दी राहणार आहे. तर हे आता काहीच नाही, स्टार्टिंग आहे फक्त. तर तुम्हाला मी दाखवतो. फक्त मी ब्लॉग पहा. पहिल्यांदा आलो मी ह्या पौर्णिमेच्या वक्ती. पंचमीला आलो होतो पण तेवढा माहोल नव्हता. पण पौर्णिमेला खूप माहोल असते म्हणते. तर तुम्हाला मी दाखवतो. आणि माझा आवाज येणार नाही, कारण की ढोल वगैरे राहते तर माझा आवाज येणार नाही. मी ब्लूटूथ लावलं तरी नाही का माझा आवाज येत नाही. तर तुम्हाला मी गोंडी आपलं जे उकडचं देव जे आहे ते आता आंघोळीला जातात. तर आता आपण पूर्ण बघू देव. तर तुम्हाला मी दाखवतो देव पूर्ण. फक्त तुम्ही बघा, एन्जॉय करा. तुम्हाला मी प्रत्येक देव दाखवणार आहोत. फक्त माझा आवाज येणार नाही, कारण की नाही का ढोल वगैरे राहते तर आवाज येणार नाही. तर मी मोठ्यानं बोलून राहिलो.
तुम्हाला मी दाखवतो. पाहता बा तर लागोपाठ देव येऊन राहिले. जसे आपले जोड सांगितले जसे देव येत होते तसे देव येत आहे. आणि इथला माहोल तर अलगच आहे, नेक्स्ट लेवल. तर तुम्हाला मी दाखवतो. आता तुम्हाला जागा तर दिसून राहिली आहे, हे काही वेळात जागा बी दिसणार नाही कारण की एवढी गर्दी राहणार इथं. नदीचं झालं दर्शन. तर तुम्हाला मी देत होता आपल्या मंदिरामध्ये. काय तर मंदिर आहे, मंदिर माहीत नाही, तर तुम्हाला मी गेल्यावर दाखवतो. फर्स्ट टाइम आलो आम्ही इकडं. तुम्ही देव आहे तर पोलीस प्रशासन इथं उपस्थित आहे कारण की किती हानी वगैरे नाही झाली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता पोलीस वगैरे इथं उपस्थित आहे. आणि हे जे पूर्ण दिसून राहिले गोंडी कल्चर आहे, तुम्हाला पूर्ण गोंडी कल्चर आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही एन्जॉय करा. आता मंदिरात जाऊ आणि मंदिरात खूप गर्दी आहे तर तुम्हाला दाखवतो.
अशी वाटले जादूची देव, पूर्ण जे दापोराची वगैरे वगैरे येऊ नये इथं देव, आणि फुल माहोल चालू आहे. तर आम्ही दर्शन वगैरे केलं. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर जागजाला आले असाल तर कमेंटमध्ये सांगा आलो होतो म्हणून. आणि कुण्या गावातून माझा व्हिडिओ बघत आहे तो पण नाही का माझ्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहीत झालं पाहिजे कुठपर्यंत आपला व्हिडिओ वगैरे केला. तर अशा ठिकाणी जात आहो की तुम्हाला पूर्ण देव दाखवतो एका ह्याच्यात, पूर्ण आंघोळी वगैरे करताना. तर तुम्ही एन्जॉय करा फक्त. आणि कुठून कुठून नेता ह्या मिट्टू सोडून द्या. चल
मित्रांनो, तर माझं तर इथलं दर्शन झालं पूर्ण. तर आता आम्ही गावाकडे निघून राहिलो, दादा निघेत तुम्ही. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि काय काय गोष्टी माझा आवाज नाही आला काही, कारण की ढोल वगैरे चालू होते, पण माझा काही आवाज काही येत नव्हता, मी बोलत नव्हतो, फक्त मला सिनेमॅटिक काम नाही सिनेमॅटिक वेळ दाखवतो. एन्जॉय केला, मला चांगला माहिती आहे. आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय मित्रांनो, हा आपला जागचा ब्लॉग आहे. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपले पौर्णिमेचे गोंडी दिवस जे समाप्त होत आहे, आणि माझा उद्या पेपर आहे, तर मी लवकर जातो, कारण की मला आता चंद्रपूरला निघायचं आहे. घरी जाऊन थोडं एडिटिंग वगैरे, थोडं ब्लॉग जे आपल्या लेट येऊ शकते, पण ब्लॉग लवकरात लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.